कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकी, काय ग? अहो तुम्ही इथे काय करताय? हा ते म्हणलं इथं कुठं आपली जुनी भांडी आहेत का बघावं, म्हणजे सगळी एकदमच कलई करायला देता येते आहे ना, आणि मग आपण नावं पण टाकून घेऊ म्हणजे हरवायची नाहीत। पण ऐक ना बाळा, ते माझं पाणी प्यायचं तांब्याचं भांड कुठंच मिळालं नाही मला। अहो पण इथे नाहीयेत भांडी, मग इथे कसं सापडणार? हा बरोबर आहे, बघितलं मी, नाही सापडलं, कुठंच नाही सापडलं। जाऊ दे, चल येते मी। डॅडी, अहो मी म्हणतो वाट कसली बघायची, आत्ताच जाऊ आणि ते तळघर फोडून काढू। हा असं म्हणताय, चला टिकाव फावडं घेऊन जाऊया। चालतंय, चल छत्री। चिरंजीव बसा, उतावळ होऊ नका, बसा। असं करायचं असतं तर आम्ही आधीच केलं नसतं का? असं नाही करता येईल, लोक भावना लय डेंजर असते, लोकांना कळलं ना लोक तुटून पडतील त्या खजिन्यावर, आणि सरकारला कळलं तर विषय संपला, सरकारच्या ताब्यात जाणार तो खजिना, आपल्या हातात कटोर येईल। त्या खजिन्याच्या दाराला एक भलमोठं कुलूप आहे, आणि त्या कुलपावर एक शिवलिंग आहे, त्याच्या चावीला म्हणतात लिंगोबा। ही चावी ज्याच्या हाती तो राज्य करणार या पंचक्रोशीवरती, आणि ती चावी त्या सूर्याच्या आईनं त्या वाड्यात कुठतरी दडवून ठेवली। डॅडी, मग ती चावीच आपण का नाही शोधत बर? एवढं सोपं नाही ते, मागे आम्ही प्रयत्न केला होता, नाही गावला। आणि तो लिंगोबा कसा दिसतो हे दोनच लोकांना माहिती आहे, एक म्हणजे ती सूर्याची आई आशा, आणि दुसरी ही पुष्पा। पुष्पा काकू, जी की सूर्याच्या घरात आपल्या मोहिमेवर पाठवली। बाई चॅप्टर दिसती बरं का ते डॅडी। म्हणजे डॅडी, कागदपत्रांनी आपल्याकडे असलेली इस्टेट आपल्याकडेच राहणार, प्लस खजिन्याची चावी सापडली तर आपल्या 7 पिढ्या बसून खाणार। मला होणार, वा 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 डॅडी, एक नंबर काम झालंय, एक नंबर। जीव, अजून खजिना मिळायचा आहे, त्या आधीच एवढं खुश झाला तर कसं व्हायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।